सध्या आपण आहोत परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्यासोबत आहेत विद्यमान खासदार संजय जाधव साहेब. जाधव साहेब नमस्कार. नमस्कार. कसे आहेत? बाकी ऑल गुड? इलेक्शनचं वातावरण तापलेलं आहे? चांगलं आहे. तर त्या प्रचाराचा नारळ फोडलात का तुम्ही? काय शांत शांत दिसतं सगळीकडे म्हणून विचारलं. आता प्रचाराचा नारळ फुटला आता उद्या 7 तारखेला. का प्रचाराची गरजच वाटत नाही तुम्हाला? नाही असं निवडणूक ही निवडणूक असते, एवढी काही सोपी समजायची नसते. नाही, मी यासाठी विचारलं कारण हा मतदारसंघ तुमचा आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे, त्यामुळे मी विचारलं. पॉझिटिव्हने विचारलं. शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, आजपासून नाही आहे, 1989 पासून आहे ते, पण ठाकरेंच्या शिवसेनेचा. बरोबर. आता तुम्ही म्हणाला ठाकरेंच्या शिवसेनेचा, तर शिवसेनेची विजय इथे रुजली आहेत. शिवसेनेला चिन्ह मिळालं अधिकृत, ते इथून मिळालं. 40 वर्ष, 40 वर्षामध्ये 13 महिने वगळले तर 40 वर्ष शिवसेनेचे ते खासदार आहे. काय भावना आहे सर आज? म्हणजे आज पक्ष फुटलेला आहे, सगळं इकडे तिकडे झालेलं आहे. हे सगळं तुम्ही इतिहास पाहताना मनात काय येतं? मनाला वेदना होत्या. जे व्हायला नको होतं, ज्या बाळासाहेबांनी एवढं कष्ट करून हे सगळं उभं केलं, ज्यांना घडवलं, त्यांच्याच हातून हे पाप घडलंय, ह्याचं दुःख वाटतं. जाधव साहेब, तुम्ही आता म्हणालात की हे सगळं खूप वाईट झालं वगैरे, पण आता हे सगळं होऊन सुद्धा तुम्ही आता लढायला सज्ज झालेला आहात. समोर आव्हानं देखील तगडी आहेत. महादेव जानकरांसारखं आव्हान आहे तुमच्यासमोर, तर या आव्हानाला कसं सामोरं जाणार आहात? बघा, ठेविले अनंत तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान. माणसानं समाधान मानलं पाहिजे कोणत्याही गोष्टीमध्ये, आणि आलेल्या प्रसंगाचा सामना केला पाहिजे. आल्या परिस्थिती तर तिचा मुकाबला करणं आपलं कर्तव्य आहे. आज पक्षप्रमुख एका वाईट परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी उभं राहणं, हेच आमच्यासाठी पक्षाचा आदेश आहे. पण सर, जेव्हा जे बंड झालं, तुम्हाला ऑफर होती का? आता विचार तुम्ही केला पाहिजे, असेल की नसेल. माझ्याकडे खूप बाबा इकडे या तिकडं जा, आम्ही अगोदर ठरवलेला की आयुष्याच्या शेवटच्या सणापर्यंत वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या भगव्याची साथ सोडायची नाही. सुरुवात शिवसेनेपासून केलेली आहे ठाकरेंच्या, आणि आयुष्याचा शेवट सुद्धा राजकारणाचा हा ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच होईल, हे आवर्जून सांगितले आणि आजही सांगतो. पण जाधव साहेब, पण येणाऱ्या लोकसभेकडे तुम्ही कसं पाहताय? कारण येणारी परिस्थिती फार अवघड आहे, कारण राजकारणाचा सगळा झालेला हा चौथा बघता हे काय म्हणजे एवढं सगळं अवघड प्रकरणात कसं टिकावं लागायचं? बघा, आता राजकारण एवढ्या खालच्या पातळीला गेले की राजकारण करू नये असं कधी कधी वाटतं. कारण माणसात माणूस नाही, घरात घर नाही, पक्षात पक्ष नाही, काही ठेवलंच नाही कुठलं काही. म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला जाऊन राजकारण होऊ लागलंय की ह्याकडे राजकारणाकडे बघण्याचा सामान्य माणसाचा दृष्टिकोन काही वेगळा होता. राजकारण्याकडे बघण्यामध्ये सामान्य माणसाला एक क्रेज वाटायची की हे पुढारी, त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याला क्रेज वाटायची. पण आता त्याच्याकडे बघितल्यानंतर तुच्छपणा वाटतो सामान्य माणसाला, अरे हे फालताड आहेत लोक, अशी भावना लोकांच्या मनामध्ये निश्चित निर्माण झाल्या, ही वस्तुस्थिती आहे. या इलेक्शनचं पाहायचं तर समोर जानकर साहेब आहेत, आणि आता वंचितकडून पंजाबराव ढगांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे. किती टफ वाटते फाईट इकडची तुम्हाला? बघा, वंचितनं पूर्वी एक उमेदवार जाहीर केला, उगले नावाचा, आणि असं काय घडलं होतं की शेवटच्या दिवशी उगलीची उमेदवारी कट केली आणि पंजाबराव डगच्या नावानं दुसरा उमेदवारी देण्यात आली. म्हणजे ह्यांची वंचितची भूमिका काय आहे या ठिकाणी कळलीच नाही आम्हाला. एवढं असं काय घडलं होतं. आणि शेवटी मतदार राजा हा खूप जागरूक आहे. लोकशाही आता प्रगल्भ आहे. पूर्वी ज्या गोष्टी काही घडल्यात ना, त्या आता घडतील असं वाटत नाही. कारण मतदार एवढा जागरूक झाला आहे. देशातला संविधान वाचवणं ह्याला प्राधान्य देण्याची भूमिका लोकांनी ठरवलेली आहे, आणि त्यासाठी लोक जागरूकतेनं मतदान करणार आहेत. यावेळेसची निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे. ह्या ठिकाणी ह्या निवडणुकीमध्ये माझा आतापर्यंतचा अनुभव, मी आता लोकांमध्ये फिरतोय, लोक पुढाऱ्याचं ऐकायला तयार नाहीत. लोक म्हणतात आम्हाला काय करायचं आम्ही ठरवू, तुम्ही आम्हाला सांगू नका. यावेळेस दरवेळेस आम्ही तुमचं ऐकलंय, यावेळेस तुम्ही आमचं ऐकायचं, अशी भूमिका सामान्य जनतेने घेतली. सर, तुम्ही म्हणता जनतेने हातात घेतलेले, म्हणजे जनतेच्या मनात नेमकं काय काहीतरी आलं असेल? आता जनतेच्या मनात काय आहे ते 26 तारखेला ते मतातून प्रगट करतील, आणि 4 जूनला प्रत्यक्षामध्ये पिक्चर समोर येईल. जाधव साहेब, आता तुम्ही म्हणालात की सगळं निष्ठावान तुम्ही राहिलात आतापर्यंत, उद्धव ठाकरेंची तुम्ही साथ सोडली नाही,
पण ज्यावेळेस हे सगळं राजकारण होत होतं, सगळं फोडाफोडी किंवा पक्षांतर झालं वगैरे, तर मग तुम्हाला असं बोलवण्यात आलं होतं का की बाबा या तुम्ही, किंवा कुठल्याही कारवाईची वगैरे भीती वगैरे तुमच्यावरती घातली होती का येण्यासाठी? नाही, अशी काही मला भीती घातली नाही, पण संदेश येत होते किंवा तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला मदत करू, विकासाच्या कामासाठी मदत करू. आम्ही म्हणलं बाबा ज्या पक्षानं आपल्याला एवढं लहानाचं मोठं केलं, सामान्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाला एवढं मोठं वैभव प्राप्त करून दिले, आणि त्या पक्षाची प्रतारणा करणं माझं मन मला काही साक्ष देत नव्हतं. आणि मी सांगितलं की मी जिथे आहे तिथंच राहणार, बाकी मला राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करायच्या नाही. त्यावेळेला काही बोलणं झालं होतं का? कारण की कदाचित तुम्ही आणि शिंदे एकाच बॅचचे पहिले आमदार 2004 चे. 2004. तुमची मैत्री पण एकदम चांगली असेल की? चांगली आहे. त्यानंतर काही बोलणं झालं का शिंदे साहेबांनी? नाही, त्या विषयावर काही बोलणं झालं नाही. पण शेवटी आता राजकारणामध्ये असल्यानंतर काही गोष्टी ज्या होत असतात त्या प्रत्येक गोष्टीच काही बोलल्या जातात, त्यातला काही भाग नाही. परंतु त्यांची इच्छा होती की मी त्यांच्याकडे यावं, परंतु मी त्याला नकार दिलेला असल्यामुळं मी काही केलं नाही. पण जाधव साहेब, आता तुमच्या समोरचं जे आव्हान आहे जानकरांचं, तर जानकर म्हणतात की बारामती प्रमाणेच परभणीचा विकास करू, असं ते डायरेक्ट सांगतायत मतदारांना. माझं म्हणणं एवढंच आहे, जानकर साहेब पशुसंवर्धन आणि दूध विकास मंत्री होते. त्या काळामध्ये तुम्ही एखादं काही या ठिकाणी करू शकले असते, ते तर तुम्ही काही केलं नाही. राज्याचे कॅबिनेट मंत्री होते, पुन्हा राज्यमंत्री पण नाही. मग तुम्हाला जर काही करायची इच्छा होती तर त्यावेळेस अरे एखाद्या तरी तुमच्या शेतकऱ्याला काहीतरी तुम्ही देऊ शकले असते ना. दूध विकास मंत्री म्हणून तुम्ही एखादी योजना, आता जे काही केंद्र सरकारच्या असो राज्य सरकारच्या असो, या ठिकाणी बऱ्याचशा योजना आहेत दूध विकासाच्या संदर्भानं. त्याला बँकेच्या सबसिड्या आहेत, बँक कर्ज देते त्याला काही प्रमाणात शेतकऱ्याचा वाटा आहे, ते सुद्धा तुम्ही 10 शेतकऱ्याला देऊ शकले नाही. मग आता उगाच पोकळ घोषणा करून का उपयोग आहे का? जानकर साहेबाला इथं, जानकर साहेब स्वतःहून इथं आले तर त्यांना इथं आणून सोडले की त्यांनाच माहित, आपल्याला काही माहित. कुणावर रोख आहे तुमचा? रोख कुणावरती आहे तुमचा? काय माहित. आता मला वाटतं की बाबा तिकडं अजितदादांना त्यांच्या पत्नीला सेफ करायचं असेल म्हणून जानकर साहेबाला इथं त्याने काय असं, म्हणजे थेट तुम्ही मोठं स्टेटमेंट आहे, मोठं स्टेटमेंट साहेब आहे. मोठं स्टेटमेंट नाहीये, वस्तुस्थिती आहे ही. बघा, मी म्हणत नाही, मी जे लोक बोलतायत ते मी सांगतो. पेपरला मोठ्या मोठ्या हेडिंग होत्या की स्वतःच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी एका कार्यकर्त्याचा बळी दिला. ही मीडियाची बातमी होती, ती वाचूनच तुम्हाला सांगतोय, आणि फॅक्ट असू शकते. पण जाधव साहेब, आता हे सगळं तुम्ही म्हणताय, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण आता तुम्ही ज्या साईड कारमध्ये बसलाय, ज्या गाडीवरती तुम्ही बसलाय, ती गाडी बघून तुम्हाला एकंदरीत अंदाज आला असेल की आम्ही दोघं कोण आहोत. आलाय, मी जयवीरू आहे. तर मग हे याच जयवीरूला तुमच्या मतदारसंघातनं निवडणूक लढवायची, तर आम्ही राहू का उभं इकडनं? अरे आता निवडणूक फॉर्म भरायची मुदत संपली ना, आज छाननी झाली, आता कधी भरणार? लढू आपण, मैत्री पण लढतो आपण दोघं. काय साहेब, इथे रस्ते खराब होते जरा, म्हणून उशीर झाला. मग आपण उगाच आलो रे इकडून. रस्ते खराब होते साहेब, रस्ते खराब होते, आता नाही ना खराब. नाही. आता ही परिस्थिती सगळ्या शहरांनी आहे. तुम्ही कुठल्याही शहरात गेला तर तुम्हाला काही चकचकीत रस्ते दिसणार नाही. हरकत नाही सर, हरकत नाही. आमचा चान्स इथेही असा गेलाय असं आम्ही समजू. आणि पण आम्ही जात असलो तरी आमच्या जयवीरूकडून या लोकसभेसाठी तुम्हाला खास शुभेच्छा. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.